धपाटे बनावू. ओके चला मग. आता पालेभाज्या स्वस्त झालेल्या आहे आणि पालेभाज्या खाऊन कंटाळा आलेला आहे. त्याकरता मी तुम्ही असेच पालकचे धपाटे बनवू शकता. मी पालक चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण आणि जिरं कुटून घेतलेलं आहे आणि येथे कांदा आहे. आता याला सगळ्यांना आपल्याला मिक्स करायचं आणि यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं. यामध्ये हळद आणि आपल्याला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार तिखट आणि चवीनुसार मीठ. आता याला छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपल्याला असं छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मी ना या ठिकाणी पालक आहे ना कच्चा घेतलेला आहे. कोणी कोणी यामध्ये कढईमध्ये वाफवून घेतो, पण मला असंच आवडते. तुम्ही बघू शकता मी असं छान प्रकारे त्याला मळून आणि भिजवून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे ना कपड्यावर थापायचे आहे. कोणी कोणी त्याला पिठामध्ये आपला पोळ्या लाटतो तसं कणिक सुद्धा बनवून घेता. लाटून केल्यापेक्षा हे ना सर्वात टेस्टी आणि छान लागतं. आता मी इथे कपडा घेतलेला आहे, याला थोडं ओलं करून घ्यायचं आणि आपलं हे जे पीठ आहे ना याला यावर छानपैकी थापून घ्यायचं. बघू शकता असं छान थापून घेतलं मी आणि याला थोडेसे होल करायचे म्हणजे आपण त्यामध्ये तेल टाकू. मी तव्याला तेल लावलं आणि आता आपल्याला यामध्ये असं तेल टाकायचं. बघू शकता तुम्ही असं छान कुठे चालली? धपाटे खाऊन जा बरं. ओके ठीक आहे. तुम्ही बघू शकता आणि खूप सॉफ्ट झालेले. आवडले तुला? आवडले?